इथे एक मंदिर लागलंय, बीजासनी मातेचं मंदिर आहे. तर आम्ही थोडं उतरलो इथे आणि आम्ही जातोय आता दर्शनाला. फ्रेश आहे ना पाणी. रात्रीच्या वेळेला जर प्रवास करत असणार या रोडने तर थोडं बघून करा, कारण खूपच जंगल एरिया आहे, घाट आहे. आम्हाला आता उज्जैन रोडवरती ह्या विंडमिल दिसल्या आहेत. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आम्ही आता सकाळचे 7:45 वाजलेत आणि आम्ही निघालोय आमच्या कुलस्वामिनीचं दर्शनासाठी निघालोय. धार इथे आमची कुलस्वामिनी कालिका माता, तिथे आम्ही दर्शनाला चाललोय. आपली मेन जर्नी स्टार्ट होते फ्रॉम धुळे. सो आता निघतोय आपण. 7:45 वाजलेत. आता निघूया धारसाठी, मग नंतर पुढचा प्रवास तुम्ही बघतच राहणार आहात. लेट्स बिगिन अवर जर्नी. छान वाटतं ना सकाळी. मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी, छान असतं. हो, गावी येण्याचा फीलच वेगळा असतो ना. पण कालपासून आपण जेवतो छान आहे, झोपतो छान आहे. ऍक्च्युली टेन्शन नाही, टेन्शन पण नाही, रिलॅक्स. आता जस्ट आम्ही पेट्रोल फिलअप केलं आणि निघालोय परत. इकडनं आपल्याला आय थिंक 2 to 7 किलोमीटर्स आहे धार, आणि आता आपण आय थिंक 5 to 6 किलोमीटर्स आलो असू आतापर्यंत. आणि आपण NH52 ला चाललो. NH52 ने चाललो आहे आपण धारला. इंदोर हायवे, हा इंदोर जातो स्ट्रेट, आणि एक लेफ्ट टर्न इंदोरच्या आधी धारसाठी. आणि हा मुंबई आग्रा हायवे आहे. खूप स्मूथ आणि मस्त हायवे आहे. तापी नदी पण लागेल. तापी नदी आपण क्रॉस करूया. मला सांगतो कधी तापी नदी येईल. चोपड्याच्या इथेच आहे ना तापी नदी? चोपड्याच्या आधी. तापी नदी खानदेशातली खूप मोठी नदी आहे. म्हणजे आमच्या भागातली, आम्ही पण खानदेशातले आहोत, इकडचे आहोत. आमच्या भागातली खूप मोठी नदी आहे. Anyone from Khandesh, please comment down. Yes. जय खानदेश. ही तापी नदी आहे. ते बघू शकता, तापी नदी आहे. खूप गार वाटतंय ना इथे. आणि ॲज युजल आमच्या आईचं नामस्मरण चालू आहे, स्वामींचं नामस्मरण. केळीची झाडं. आय एम नॉट शुअर, बट ही बॉर्डर आहे वाटतं. महाराष्ट्र MP बॉर्डर. आय डोंट नो, बट असं वाटतंय. कारण इकडे खूप ट्रक्स वगैरे लागले, चेकिंग वगैरे चालू आहे, म्हणून आम्हाला वाटतंय. हा बॉर्डरच आहे. बॉर्डर क्रॉस करतो आपण.
एंटर केलं आहे. येस, अँड वी आर क्रॉसिंग द बॉर्डर आणि आपण आता इथे MP मध्ये एंट्री करतोय. तर आम्हाला इथे एक मंदिर लागलं आहे, बिजासनी मातेचं मंदिर आहे. तर आम्ही थोडं उतरलो इथे आणि आम्ही जातोय आता दर्शनाला. इथून मंदिराची एंट्री आहे. इथे देवीसाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला इथून तुम्ही घेऊ शकता. या सगळ्या देवी आहेत, वरती नाव लिहिलंय त्यांनी. आणि दुर्गा सप्तशती पाठ असतात ना, त्यामध्ये पण देवींची नावं आहेत. खूप छान आहे मंदिर, सर्व देवींचं दर्शन होत आहे. मारुती रायांच्या मंदिरात जातोय. जय बजरंगबली. आम्ही सेंधवा क्रॉस केले, सेंधवाच्या पुढे आहोत. A few moments later. आपण जस्ट नर्मदा नदी क्रॉस केली, आपण ब्रिजवरनं क्रॉस केली जस्ट. तर नर्मदा नदी ॲक्च्युली काही लोक नर्मदा परिक्रमा करतात, त्यासाठी ते MP ला येतात आणि जिकडनं नदी जाते तिकडनं ते पूर्ण चालून ती परिक्रमा पूर्ण करतात. बरेच लोक करतात आणि खूप चांगला अनुभव आहे असं म्हणतात त्याचा. तर नदीमधली मस्त काकडी आहे इकडे, ती आपण जरा विकत घेऊया खायला. हे बघा, ही नदीतली काकडी असते, वेगळी असते थोडी, मस्त थंडगार आहे. आता आपण NH52 सोडतोय आणि लेफ्ट टर्न घेऊन, हा स्ट्रेट आता इंदोर जाईल. आपण लेफ्ट टर्न घेऊन चाललोय धारकडे. धारसाठी एक लेफ्ट टर्न येतो हा, इकडे आपण चाललोय आता. आपण आता हायवे सोडलाय आणि हाच रोड स्ट्रेट आता आपल्याला 48 किलोमीटर जायचं आहे.
कमेंट डाऊन आणि आम्हाला सांगा कसं वाटलं आवाज. कसं वाटलं. अजून एक गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा स्पेशल आपण गाण्याचा एक व्हिडिओ बनवू किंवा शॉर्ट्स बनवू किंवा व्हॉट एव्हर. धारला पोचलो आपण आता मंदिराकडे चाललोय. हा मेन सिटी मधनं गल्ली गल्ली तो रस्ता आहे. काहीतरी असेल, पाणी आहे, काय आहे काय माहिती. ओके. आलं का मंदिर? देवीचं मंदिर आलं. मंदिरात पोचलो आपण. मंदिरात हे इकडनं मंदिर आहे, वरती चढत जायचं. आई कालिका माता की जय. फायनली वी रीच्ड. कुठे लावू, सावली नाही ना. हे वरती मंदिर आहे. हे असं डोंगरासारखं आहे, म्हणजे गड म्हणू शकतो. सो पायऱ्या आहेत, थोड्याशाच आहेत, जास्त नाही आहेत, थोड्याशाच पायऱ्या आहेत. आणि खूप छान मंदिर आहे, उंचावरती मंदिर आहे, त्यामुळे हवा वगैरे खूप छान आहे, मस्त वाटतंय. पायऱ्या चढताना काहीच वाटत नाही आहे, कारण थोड्याशाच पायऱ्या आहेत आणि चांगल्या आहेत, प्रॉपर आहेत. त्यामुळे दर्शन घेऊया आता. बघूया आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही. लेट्स सी. इकडे खाली काहीतरी पाणी आहे, काय एक्झॅक्टली माहीत नाही, काहीतरी आहे, तलाव किंवा काहीतरी असेल. आम्ही आता मंदिर थोडंसंच आहे 2 मिनिटावरती पायऱ्या चढतोय. की ह्या आमच्या कुलदेवी आहेत धारच्या, कालिका माता पवार कुटुंबियांच्या. सो सगळे पवार जे आहेत ते इकडे येतात, ज्यांची देवी आहे कुलदेवी, ते इकडे दर्शनाला येतात. आम्ही ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर आलो नव्हतो, तर आता पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर आलो आहे. आम्ही आलो होतो, जागृती पहिल्यांदा आली, फर्स्ट टाइम आई, मी आणि आम्ही सगळे आलो होतो, पप्पा, सेजू वगैरे सगळे आलो होतो आम्ही. पण लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. आई कालिका माता की जय. आपण देवींचा सन्मान करतोय, त्यासाठी संपूर्ण शृंगार आणला देवींसाठी. काय पाहिजे? हळद कुंकू. हे असं मंदिर आहे, बघू शकता. ॲक्च्युली इकडे राजा होते पवार, म्हणजे असं म्हणतात की आम्ही त्यांचेच वंशज आहोत. त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. आमचं छान दर्शन झालंय इथे कालिका मातांचं. आता दर्शन झालंय आणि आम्ही आता गाडीजवळ आलो आणि आता निघतोय उज्जैनसाठी. सो उज्जैनचा प्रवास आता करूया, सुरू करूया. चलो लेट्स गो. दर्शन छान झालं, मस्त झालं, छान मंदिर आहे. संपूर्ण एरिया तुम्हाला दाखवतो, छान आहे, मोकळं वातावरण एकदम मस्त. आणि चला आता उज्जैनसाठी निघूया, लेट्स गो. चलो गाडी काढूया आणि निघूया. उज्जैन रोडवरती ह्या विंडमिल दिसल्या आहेत, तर खूप छान आहे. अशा एका लाईनमध्ये पवनचक्की